नमस्कार मंडळी, मी तुमचा सुमित आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. थंबनेल बघून बऱ्याच जणांना कळलं असेल की हा ब्लॉग नेमकं कशासाठी आहे आणि आपण कुठे चाललो आहे. तरी माझ्या साईडने एकदा सांगतो की आम्ही सर्वजण चाललो आहे अलिबागला. अलिबाग म्हणजे एक अशी जन्नत ज्या ठिकाणी आपल्याला एन्जॉयमेंट जॉयफुल सगळं एकदम मजेत. सगळ्यांना टाईम दिला होता 8:30चा, बट बरेच जण आलेले नाही आहे अजून. काही जण आले ते, काही जण आले नाही आहे. तर बघूया कोण येतं काय येतं. आणि ते मामा पण आज आहेत. आम्ही आमचं डिपार्चर आमच्या कॉलेजमधनं करणार आहोत कारण की कॉलेजची टूर आहे. सो आमचे मामा 2 शब्द माझ्या मंडळींसाठी. काही नाही, आता सुखाचा प्रवास हो. चालेल ब्लॉग चालेल. कोणी कोण चालू आहे तिकडून कॅमेरा उलटा आहे. चार दिसत नाही. दिसतो नाही काय बा, दिसलं का? अरे सर, थोड्याच वेळात पावसाची शक्यता आहे. खूप गरमत आहे, खूप गरम. फ्रेंड सार्थक गडाव इज हिअर नाव. लेट्स वेलकम हिम. हॅलो हॅलो, हाय, काय म्हणता? मजेत. मजेत. चला, सो सगळे जणांना टाइम दिला होता. ॲक्च्युअल टाइम दिला होता 8:30 वाजता. अजून बट पोलीस नाही आले. आम्ही दोघं आहे दोघंच आहे, पूर्ण अंधार आहे बाकी. आणि त्या तिकडं काही मुली दिसतात आहे ज्या की ट्रिपला येणार आहे, आपल्यासोबत टूरला येणार आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आम्ही ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेही बघायला भेटेल की आमच्यासोबत मुली पण आहे. लास्ट ब्लॉगमध्ये आमच्यासोबत मुलं नव्हतेच, सॉरी मुली नव्हत्या. अरे कहना क्या चाहते हो? A few moments later. We are also very excited. We are feeling very bored. बसच नाही येत. आम्ही अर्धा घंटा झाला इथे थांबलेलो. सुमित भैयाना 8:30ला टाइम दिला आणि डायरेक्ट 9-9:30ला बस. एवढा टाइम असते का बसेल? 10 वाजता बस येणार. हाच तर मेन स्कॅम होता. बस 10लाच येणार आहे, तुम्हाला लवकर बोलवलं होतं. 12 seconds later. So Mexico guys, once again I welcome you all. सगळ्यात मला एक आमच्या ग्रुपने टास्क दिला होता की मेंटॉस घेऊन ये, आणि मी तो मेंटॉस विसरलो होतो आणायचा. म्हणून सार्थकांनी मी जाऊन चालू आता मिनिटात घेऊन मेंटॉस घेऊन पुन्हा एकदा कॉलेजला बसची वाट बघत. गौरी Yes. कोण आहे हो बोललं? बैगन. आम्ही आता बसची वाट बघत थांबलोय. ऑलमोस्ट आता 10:30 होऊन गेलेत, पण अजूनही बस आली नाहीये. बघू, बसची वाट बघतोय. होप 2-3 मिनिटात यावी. लेट्स सी. A few minutes later. सो गाईज, आपली फायनली गाडी आली आहे आणि हा आपला दादा ये जाणार नाही, गाडी जाणार नाही आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. आता बस मध्ये बसू शकते. सो फायनली इट्स टाइम टू गो नाव. बघूया आपली सीट कुठं धरली आहे. लेट्स गो नाव. गाईज एक्सक्यूज प्लीज. गणपती बाप्पा.
येस सार्थक भेटती का जागा? येस सो फायनली आता सगळ्यांना जागा अरेंज करून दिली आहे आणि नारळी सुद्धा फोडलाय. आता इट्स टाइम टू गो नाव. पेट्रोल भरा चाललं का टाकू आले. आपण इथं आता ट्रिपला निघालेलो आहे. सिनियर्सनी ट्रिप काढली, ज्युनियर्सला कसं मस्त ऍडजस्ट केलंय. तरी आपण आता सुमित दादा यांच्या ब्लॉग मध्ये येत आहे. आवाज ना आपला जास्त पाहिजे सगळ्यांपेक्षा. आपला लेवल निघले पाहिजे, लेवल निघले पाहिजे. निकलेंगे सबके निकलेंगे. अभी मजा आएगा ना भिड़ो. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. चोली के पीछे क्या है? चोली के पीछे चुनरी के नीचे क्या है? चुनरी के नीचे चोली में काम करा दूं, डांस फ्लोर तेरे नाम करा दूं, घूर के देखे जो कोई तुझको कान पे उसके चार लगा दूं, जी भर के नाच ले बेबी शैंपेन के शावर में, यार तेरे का फैन मिनिस्टर बैठा.
अलिबागला. तर खूप मजा येत आहे डान्स करताना. हा. हे आमचा गौरव मनगेटेला बेटा हा आमचा फॉर्म मध्ये असली परफॉर्मर इथे आहे, असली परफॉर्मर. गाणे इतके म्हणले की आवाज बसून गेलेला आहे आमचा पूर्ण. आता आम्ही थांबलोय गरम गरम चहा प्यायला. या यू कॅन सी हिज बायसेप. आता सुमित भाऊच्या म्हणजे तर्फे आता चहाचं वाटप होईल थोड्याच वेळात. हो नक्कीच, काय हरकत नाही. सगळ्यांनी फुल एन्जॉय करा. आता सगळे नाचून थकले ते. आम्ही एकदा आता एक छोटासा ब्रेक चहाचा आणि नंतर फुल मस्ती. पूर्ण एकदा त्याच उत्साहाने तोच रिफ्रेशमेंट पुन्हा एकदा आम्ही बसमध्ये घेऊन जाऊ आणि डबल डान्स करू. येस. टाइम टू गो बॅक अगेन टू बस. माझ्याकडे साऊंड थोडे सॅलरी सॉंग लावेल ना, सगळे झोपले पाहिजे. येस, दॅट्स द स्पिरिट. उद्या पण एनर्जी पाहिजे की नाही आपल्याला नाचायला. उद्या डीजे नाईट आहे. येस, चलो चलो. ब्रेक. गुड मॉर्निंग गाईस. आम्ही आलो आहे सध्या वाकडला आणि अलिबाग इथनं अराऊंड 130 to 140 किलोमीटर आहे. आणि आता सध्या वाजले 4:15. भरपूर वेळ लागणार आहे. येस, किती वेळ लागतो काही सांगता येणार नाही. बघूया काय होत आहे. सगळे मुलं फ्रेश व्हायला गेले ते, आम्ही पण फ्रेश होतो याला. विशाल भाऊ, किती वेळ लागेल आपल्याला अजून अलिबागला जायला? आपल्याला तरी साधारण 3-3.5 घंटे लागेल. 3-3.5 घंटे लागेल आपल्याला. अच्छा, बरोबर. चालते. सकाळचे 4 वाजलेले आहेत सध्या आम्ही पुण्यामध्ये. तर अजून झोप काय झाली नाही पूर्ण. एनर्जी खूप आहे. अजून जायची एनर्जीची अजून 3 तास लागणार आहेत आम्हाला तब्बल जाण्यासाठी. अजून आता सध्या डायरेक्ट आता आम्ही पुणे लोणावळा एक्सप्रेस वेला लागल आणि 3 तासात आम्ही डेस्टिनेशन. पण एनर्जीची काहीच कमी नाही. एनर्जी फुल एनर्जी आहे. येस. आता आम्ही 3 तासाचा प्रवास करणार आहे नॉन स्टॉप. परत एकदा आम्ही मजा येते. खूप उत्साहित आहे की डेस्टिनेशनवर लवकरात लवकर जावं, तिथून पूर्ण एन्जॉय करून डेस्टिनेशनचं वेळ करावं. आमची अशी इच्छा आहे लवकरात लवकर जावं आणि पलंगावर कस तरी करून लोळावं. आता आपण ड्रायव्हर दादा रिक्वेस्ट करू की आपल्याला लवकरात लवकर फास्ट गाडी पळून घेऊन जाऊ. आपल्याला करू काहीतरी. येस गाईस, हाय, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आम्ही पोचलो आहे आमच्या कॉटेजवरती. त्या कॉटेजचं नाव आहे ग्रीनवूड कॉटेज. जस्ट पोचलो आहे. खूप जोरात पाऊस पडतोय. खूप जोरात पाऊस चालतोय. पाहू शकता प्रकारे भिजलो आहेत सगळेजण. उतरल्या जो आनंद होता आम्हाला तो आनंद भेटला नाही, कारण की आम्हाला बीचला जायचं होतं.
आणि पावसाचं वातावरण झालं आहे. मे बी बीच बंद येऊ शकतो, काही होऊ शकतं. बघू आता काय होतं. बट हां येस येस प्लीज. चिंब भिजलेले हे गाणं आम्ही प्रत्यक्षात अनुभवलं आहे आज. तर खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. सोबत राहा आमच्या, तुम्हाला मजा येईल, खूप मजा येईल. स्टेट येऊन मग तुम्हाला कळण आम्ही खरंच बीचला झालो म्हणजे जाणार आहे की आमचं पचका होणार आहे. सो आम्ही फायनली आलो आहे आता ग्रीन कॉटेजमध्ये अलिबाग. सो तुम्ही इथं बघू शकता की भरपूरसा पाऊस चालू आहे म्हणून आम्ही आमचे आदित्य दादा, सारंग भैया आम्ही छत्री घेऊन फिरतो इकडे तिकडं. म्हणजे इकडं तिकडं नाही म्हणता येणार, पण फिरतो इकडे तिकडं एक्सप्लोअर करत नेमकं हा रिसॉर्ट कसा आहे काय आहे. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. खूप मोठा रिसॉर्ट आहे. पूर्ण यांचा एरिया पूर्ण 4 एकरचा पूर्ण एरिया आहे यांचा. 4 एकर. प्रत्येक ठिकाणी नुसतं हिरवळ हिरवळ हिरवळ, फक्त हिरवळ 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 ग्रीनरी. हा जो कॉटेज आहे ग्रीनवूड कॉटेज, हा आमचं बुक करण्याचं कारण एवढंच, आम्ही बरेचसे कॉटेजेस सर्च केले बुकिंगसाठी, पण आमची मॉप 51चा असल्यामुळं आम्हाला भेटलेच नाही. सो आम्ही हा ग्रीनवूड कॉटेज बुक केला. आणि तुम्ही कपल असाल किंवा मग फॅमिली ऑफ 4, फॅमिली ऑफ 8, 12, 14, 16, 20 और फॅमिली ऑफ 51 किती जरी मेंबर्स असले तरी बिनधास्तपणे तुम्ही इथे येऊ शकता, व्हिजिट करू शकता. आणि त्यांनी एक रूम दिलेली आहे मुलींसाठी स्पेशल, आणि मग त्या साईडला 2 रूम्स दिलेले आहे, आणि मुलांसाठी एक मोठा डॉर्मेटरी आहे. तिथे फुल 15-20 बेड आहेत मुलांसाठी. सो एकदम चिलमध्ये, आणि फॅकल्टी लोकांसाठी सेपरेट रूम त्यांची. आपल्याला त्यांची काही गरज नाही. ये लेट्स सी सम द सिनेमॅटिक्स ऑफ दिस कॉटेज. So guys, our nashta is ready. Yeah, boys in the town. Yeah. Full beach vibe. My copy. Hey, माझी copy केली का रे? So this is the look of both the organizers. Same look. फालतू look. Faltu look. See this all. Coming here and full beach vibe. Yes, Sarang. हेलो गाइस, जिस पल का बेसब्री से इंतज़ार था आखिरकार वो पल आ ही गया. अब हम फाइनली जाने वाले हैं बीच पर. हमारे स्टाफ मेंबर्स 2-3 स्टाफ मेंबर्स हमारे आगे जाके चेक करके आए बीच चालू है या नहीं. इस थोड़ी थोड़ी बारिश में हम अभी जाएंगे बीच पर. एक्सपेक्टेड नहीं था आज की बारिश होंगी, बट स्टिल बारिश हो रही है. इंस्टेड ऑफ दैट वी आर स्टिल गोइंग ऑन बीच and we will enjoy the beach. Yes, all the guys are ready and I was late because you know well. Yeah. Bye. Hi ma'am. Ma'am, छोटी कुठे आहे? ओए आम्ही डग बघायला चाललोय. Rudaya. Yay! Good girl. पण माझं पाय दुखत
आपण कुठे चाललो होतो या वॉटर पार्कला की बीचला? लाजली बाई, लाजली. काय करणार आहे मला प्रश्न आहे आता. काय प्रश्न आहे तुला? आपण दिवसभर बीचवर काय करणार आहे? डान्स, पाण्यात दिवसभर डान्स. आपण डान्स पाण्यात भिजायचंय मजा. सो अभी अपना गॉगल भी आ गया है, जो कि सारंग के पास था. Now you can see this. Me and Chinmay have both the same shirts. ओके. So finally we are at beach. Yay! This is the beach. Yay! Beach. सक्सेसफुल. Plan successful after a long time. A few moments later. जे की पहिल्या ब्लॉगमध्ये सुद्धा झालं होतं आणि ह्या ब्लॉगमध्ये बी अनफॉर्च्युनेटली होतंच आहे. आम्ही चुकून आम्ही चुकून दुसऱ्या बीचला आलो आहे. हा नागाव बदामी बीच आहे आणि जे आमचे स्टाफ मेंबर्स गेले होते तो बीच ओरिजिनल मेन नागाव बीच आहे. सो आता सगळ्यांना सांगायचं आहे की त्या बीचला जायचं आहे आणि तिथनं 1 किलोमीटर आहे. सर बोलले आताच्या आता तिकडे या नागाव. आपण चुकीच्या बीचवर आलोय चला तिकडे जायचं. पाण्याच्या बाहेर चला तुम्ही आधी चला. बघा मुलांनी काय केलंय मलाच टार्गेट करताय यार हे सगळे. दाखवतेच एकेकाला. सो आम्ही चाललोय आता नागाव बीचला. ॲज एक्सपेक्टेड दुसऱ्या बीचला गेलो होतो, आता परत नागाव बीचला चाललंय. ओरिजिनल मेन नागाव बीचला. आम्ही ज्या बीचला होतो त्याचं नाव होतं नागाव बदामी बीच आणि मेन नागाव बीच वेगळा आहे. गाईज यू कॅन सी आपल्याला काय मिळालं आहे. खेकडा सापडा. खेकडा गौरी So we are in Alibag and we had the most fun day ever. We went to the beach and now we are going to have our lunch. So stay tuned and we'll show you what we have for our lunch. Yes. Same. वा. Bye. आता चालू आहे. आंघोळ वगैरे झाली. बीचवरतून आलो होतो. थोडीशी भूक लागली म्हणून हे घेतलंय सध्यापुरती. आता लगेच जेवायचं आहे. इथंच आहे. यू कॅन सी इट. असणार आहे लंच आमचं. आपण सकाळी जिथं मेस नाही मिसळपाव खाल्लं तिथंच आता लंच सुद्धा करणार आहोत आपण. भेटू आपण जेवायला. जेवण मस्त आहे 1 नंबर. हाय गाईज, सो आता ही आहे आपली
थाली नॉनव्हेज थाली आणि तिकडे आपले सगळे व्हेज मंडळी बसले आहेत. त्यांना हाय करा आणि लेट्स एन्जॉय लंच टुगेदर. ये ट्रिप एंड झालेली आहे. फायनली आम्ही जेवण करून आता गाडीत असणार आहे आणि सरळ उद्या सकाळी कॉलेजला. आणि आमचा स्पीकर पण खूप मजा आली. आमचा स्पीकर हरवला आहे. गौरव रडतोय फक्त, बाकी कोणी रडत नाही त्याच्यासाठी. अरे हा बाकी सगळे खुश आहेत. आम्हाला खुशी आहे की स्पीकर हरवलाय. सगळे झोपतील. 2 शब्द. आईस्क्रीम झाली आहे. एकदम मस्त ट्रिप झाली. अजून काय 1 लाख वाले बेस्ट. अजून एकदा विश्वास जायचंय. अजून काय मॅम रिव्ह्यू फ्रॉम युअर साइड. एंडिंग ऑफ ब्लॉग. होती पण फुलॉन पैसा वसूल आणि काय एकदम एन्जॉय केला. मेमोरेबल परत. ही अलिबागची ट्रिप. काही दिवसांपूर्वी फक्त एक कल्पना होती, पण आज त्या कल्पनेने एक सुंदर आठवण होऊन आपल्या मनात कायमची जागा घेतली. आपण ठरवलं, वेळ काढला, सगळे एकत्र आलो आणि हा प्रवास अविस्मरणीय केला. आपलं हसणं, खेळणं, समुद्रांच्या लाटामध्ये भिजणं, त्या गप्पा, ते मस्तीतले फोटो, प्रत्येक क्षण जिवंत वाटत होते. काही क्षण असे होते जे की कदाचित पुन्हा कधीच येणार नाहीत, पण त्यांची आठवण मात्र कायम आपल्यासोबत राहील. या ट्रिपमध्ये आपल्याला खूप काही मिळाले. नवे अनुभव, नव्या आठवणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांचा जवळून अनुभव. पण आता ही वेळ कदाचित तशीच राहणार नाही. आयुष्य वेगाने पुढे जात आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण आता आपल्या नव्या प्रवासासाठी निघेल. कदाचित आपण पुन्हा सगळे एकत्र येणार नाही, कदाचित येऊही शकतो, कदाचित हाच आपला शेवटचा एकत्रित असणारा क्षणही असू शकतो. पण ही मैत्री, हे हसणं, हे आठवणींचं खजिना, हे कोणीच आपल्यापासून दूर नेऊ शकत नाही. कारण शेवटी आयुष्य हे क्षणांचं असतं आणि आजचा क्षण हाच खरा सोन्याहून मूल्यवान. काही लोक भेटतात, काही क्षण घडतात आणि मग आयुष्यभर मनात घर करत राहतात. जाता जाता एक सांगू इच्छितो की मित्र म्हणजे फक्त सोबती नाहीत, ते आठवणींचे लेखक असतात.